सोलापूरमधील आदिला नदीचं अस्तित्व कायमस्वरूपी टिकलंच पाहिजे. या ठिकाणी नदीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाला होता का, हेही पाहिलं पाहिजे, अशी आपली या प्रकरणात भूमिका असल्याचं महापौर विनायक कोंड्याल यांनी म्हटलं आहे. आपण कोणत्याही स्थितीत नदीऐवजी नाला अशी भूमिका घेतलेली नाही. याबाबत पर्यावरणप्रेमींमध्ये चुकीची माहिती गेली असावी. ही नदी असलीच पाहिजे. पाटबंधारे विभागाकडे याविषयीची सविस्तर माहिती बैठकीच्या वेळी उपलब्ध नव्हती. ती त्यांना उपलब्ध करण्यास सांगितलंय. नदीचं अस्तित्व कायम राहिल्यास आपला पाठिंबाच राहील. नदीच्या पात्रामध्ये जर कोणी बेकायदा बांधकाम केलं असेल, प्लॉटिंग केलं असेल, तर पालिका प्रशासनानं त्यावर कारवाई केली पाहिजे, या मताचे आपण आहोत, असंही महापौर कोंड्याल म्हणाले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांचं स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केलं. सोलापुरातील 50 पैकी 14 स्मशानभूमी अद्ययावत केल्या आहेत. उर्वरित स्मशानभूमीच्या सुधारणा कामांमध्येही लक्ष घालू. सोलापूर शहरामध्ये सध्या 3 ते 4 दिवसांनी पाणी येतं, ते किमान 2 ते 3 दिवसांनी आलं पाहिजे, या दृष्टीनं आपले प्रयत्न आहेत. पालिका प्रशासन सध्या काही कारण सांगत असलं तरी निवृत्त अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन यातून मार्ग काढण्याबाबत आपला प्राधान्यक्रम असेल, असं महापौर विनायक कोंड्याल म्हणाले. सोलापूर शहरातील धूळमुक्तीसाठी आपले प्रयत्न असून नवीन मशिनरी घेऊ. सिद्धेश्वर तलावातील मासे ऑक्सिजन अभावी मृत पावले, ही बाब लक्षात घेऊन DPDC फंडातून 1.5 कोटी रुपये मिळवून यातून फाउंटन मशीन आणि इतर साहित्य खरेदी करण्याकडे लक्ष आहे. सोलापूर शहरातील B2चा प्रश्न मार्गी लागतोय. त्याचबरोबर आता गुंठेवारी प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असंही महापौरांनी सांगितलं. लिखाणाच्या स्वरूपातून किंवा त्यांचं वार्तांकन करतात. मात्र त्याचबरोबरीनं एक लोकप्रतिनिधींना काम करत असताना एक युवा लोकप्रतिनिधींना विशेषतः संधी मिळाल्या, त्या कार्यक्षेत्रात जर कोणी बेकायदेशीर बांधकाम केले असतील तर ती काढली गेली पाहिजे. म्हणजे आपला किंवा आपल्या पक्षाच्या संबंधित कोणाचंही जरी असलं तरी तुम्ही त्याला आड येणार नाही. आता सिद्धेश्वर तलावाचा जो विषय आहे, ऊन त्या ठिकाणी कसं पद्धत आहे, 4-5 वर्षाचं पाणी त्या ठिकाणी साठलेलं आहे. पाणी एकाच ठिकाणी बंद अवस्थेत जर राहिलं तर त्या ठिकाणी काय होतं, ऑक्सिजन पाण्यातला कमी होतो आणि जेव्हा सूर्याची किरण जेव्हा वाढतात तेव्हा शेवाळ या ठिकाणी वाढतात आणि माशांना या ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही किती त्या ठिकाणी प्रयत्न करा, ऑक्सिजन लेवल कमी होते. पण आपल्याला DPDCच्या माध्यमातून या ठिकाणी 1.5 कोटी रुपये महापालिकेला मिळाले होते की ती फाउंटन मशीन घेण्यासाठी आणि फिल्ट्रेशन मशीन घेण्यासाठी, जेणेकरून पाण्यातलं ऑक्सिजन हे वाढतं. तर त्याच्यासाठी आता आम्ही मशीन घ्यायचं या ठिकाणी ठरवलंय. आयुक्त साहेबांना पण आदेश दिलेत की तुम्ही मशीन पहिला घेऊन त्या ठिकाणी काम करा. म्हणून आता त्या ठिकाणी 4 मशीन घ्यायचं ठरवलेलं आहे आणि एक सोलारवर जी असलेली मशीन आहे, सोलारवरची जी मशीन आहे, भिंतीला तडकून त्या ठिकाणी पाण्याचं जे ऑक्सिजन जे तयार होतं त्या ठिकाणी आता मशीन्स घ्यायचे ठरवलेलं आहे. लवकरात लवकर येणार आहे. त्याचा आहे ना रूट्स असतील त्याचे जे आहेत ना, मेंटेनन्स रूट्स म्हणा किंवा महापालिकेच्या शहरामध्ये कुठं व्यवस्थित या ठिकाणी ते सिटी बस चालले पाहिजे, ह्याचा आम्ही रूट तयार करून शहरामध्ये फिरवणार आहे. ते विषय मला निश्चित या संदर्भात लवकरच बैठक लावून त्या ठिकाणी जो काय आपला सोलापूर महापालिकेचा हिताचा प्रश्न आहे त्या ठिकाणी घेण्यात येईल. सोलापूर त्याचीच देखील लवकरात लवकर बैठक लावून महापालिकेच्या वतीने काय करता येईल या ठिकाणी आम्ही निर्देश देऊ. आणि आता 250 लोक या ठिकाणी हे करायचा तो जो काही विषय आहे आकृतीबंध मधल्याखाली शासन स्तरावर जाऊन या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करू. आज आपल्याला माहिती आहे की क्लास 3 असेल, क्लास 4 असेल, अनेक या ठिकाणी किंवा क्लास 2 पण देखील जर तुम्ही म्हणला तर महानगरपालिकेमध्ये अनेक अधिकारी पदाधिकारी यांची संख्या कमी झालेली आहे. अनेक लोक या ठिकाणी जुने जे लोक आहेत ते रिटायर होऊन या ठिकाणी आता रिटायर होऊन गेलेले आहेत. तर महापालिकेचा जर दर्जा किंवा महापालिकेचा रेव्हेन्यू किंवा शहराचा विकास साधायचा असेल तर ही पदं भरणं गरजेचे आहे. निश्चित शासन स्तरावर या ठिकाणी पाठपुरावा करून त्याला काय उपाययोजना करता येईल आम्ही या ठिकाणी करणार आहे. 30-1 लाख रुपये काय तर त्या मशीनची किंमत आहे. 4 मशीन घ्यायचं ठरलं. आपल्याला त्या DPDCच्या फंडातून त्या ठिकाणी आपल्याला ते मशीन्स मिळालेले आहेत. महापालिकेचं त्यात कुठलेही काय हे नाही, फक्त DPDCने आपल्याला या ठिकाणी बजेट दिलंय
CSR फंडातनं, DPDC फंडातनं त्या ठिकाणी आपण ते मशीन घेणार आहे. हे केलो 2 मशीन ते घेणार आहेत आणि त्या ठिकाणी 8 मशीन लागणार आहेत. 8 मशीन ऐका एक सांगतो, 8 मशीन लागणार आहेत. कारण का 35 एकर मध्ये तलाव आपला आहे. 35 एकर मधला तलाव आहे, त्या ठिकाणी 8 मशीन लागणार आहेत. 2 मशीन ते घेणार म्हणून आम्हाला या ठिकाणी सांगितले. त्यामुळे आम्ही 3 मशीन या ठिकाणी घेऊन देणार त्याला. असा काही प्लॅन, ऍक्शन प्लॅन आहे का तर मी सांगितलो ना, सगळ्यात मोठा विषय म्हणला तर गुंठेवारी नियमित करण्याचा विषय आहे. सोलापूर शहरातला गुंठेवारीचा विषय असेल, बिटूचा विषय असेल आणि आम्ही जर शास्ती फी मध्यंतरी जे लावली गेली ती शास्ती फीच्या अनुषंगाने आपण जर चांगलं काम संस्थेने जर काय झाडं वगैरे लावण्याचं जर त्या ठिकाणी डिवायडर मध्ये म्हणा किंवा आपल्या घराच्या बाजूला जर काय लावले तर त्यांना त्या शास्ती फी मध्ये आपण टॅक्सच्या माध्यमातून काय बेनिफिट देता येईल या ठिकाणी आम्ही निश्चित प्रयत्न करणार. आणि शहराचं जेवढे काय आता उत्पन्नाच्या बाबतीत जे तुम्ही म्हणलात की हे गुंठेवारी नियमित करून या ठिकाणी सोलापूर शहराचा जो रेव्हेन्यू आहे तो वाढायचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार. पालिकेने ह्याच्या आधी आहे ना त्यांना त्या ठिकाणी हे करा म्हणून दिलं होतं की आम्हाला जेवढं सर्वे करून आम्हाला तुम्ही सीमांकन करून द्या म्हणून आयुक्तांनी ह्याच्या आधी दिलेलं आहे त्यांना. हे आता जे सध्याचे आयुक्त आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचं आता काम चालू आहे. हो आहे ना, येतो ना. आता पूर्वी कसं हे आता जी घटना घडली ती 100 वर्ष काय ते तिथे जे कोण अधिकारी होतील त्यांच्याकडून जे काय आता लोकांना समजा पहिला आता होऊ दे, त्यांना अजून 2 महिने लागतात असं ते म्हणले. कारण का त्यांच्याकडेच अजून कुठली हे नाही आहे, म्हणजे काय म्हणते ते रूपरेषा अजून त्यांच्याकडे नाही आहे. पण परत जर एकदा असं जर आमचं काय त्या ठिकाणी बैठकीत होतं, जर परत अशी प्रसंग आल्यानंतर ना आपण करायचं काय, निदान महापालिकेने काय केलं पाहिजे, तुम्ही काही जरी चर मारून त्या ठिकाणी वाट केली पाहिजे असं आमची त्या ठिकाणी भूमिका होती. एक सांगतो. आणि जे आता लोक सोलापूर शहराने या ठिकाणी आम्ही आयुक्तांना हा विषय दादाने जो मांडला ना, आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन म्हणजे हे सांगितलं की तुम्ही वर लगेच शासनाला या ठिकाणी पाठपुरावा करून जे काय पुण्यातून आपल्याला या ठिकाणी पाणी येतं, जर काय त्यात भेळ मिसळ जर काय मधले जे काय फॅक्टरी आहेत वगैरे त्यातलं पाणी जर काय मिसळत असेल ते रिपोर्ट देतो म्हणून असं सांगितलंय. जर मिसळत असेल तर ते तातडीने बंद व्हायला पाहिजे असं शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करून बंद करणार साहेब. म्हणून तर मी आता जो हे येतं महापालिकेचे पीईची डिपार्टमेंट जे आहे ते चोबे सरांकडे आहे, तो एकटेच हँडल करतात. त्यांना मदतीसाठी 4-5 अधिकाऱ्यांची या ठिकाणी गरज आहे. म्हणून सांगतो, पाण्याचा जो शुद्धीकरणचा विषय असेल किंवा सोलापूर शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्यवस्थित होण्याचा विषय असेल, हा दोन्ही विषय त्यात फिल्ट्रेशन सोलापूर शहरातले म्हणून जुने जे अधिकारी आहेत रिटायर झालेले त्यांना घेऊन तिथं फिल्ट्रेशन प्लांट कशा पद्धतीने बसवता येतील त्याच्यावर आम्ही काम करून जागेवर व्हिजिट करून त्या ठिकाणी शुद्ध पाणी आपल्याला सोलापूर शहराला कसं येईल या ठिकाणी प्रयत्न करणार. मध्यंतरी सुपर टॅक्सचा विषय घेतलेला होता. सुपर टॅक्स मंजूर केलं सोलापूर शहरासाठी असं म्हणतात, पण अजून त्याची इम्प्लिमेंटेशन झाली नाही. निश्चित सुपर टॅक्सच्या बाबतीतला विषय असेल किंवा मी जो भागातून प्रतिनिधित्व करतो हातदौड भागातला गुंठेवारीचा विषय आहे, तो खूप मोठा विषय आहे. गुंठेवारीचा, बिटूचा नाही. बिटूचा तर विषय झाला पास होऊन आता राज्य शासनाकडे गेला. आमदार साहेब, पालकमंत्री हे सर्व आपले देवेंद्र दादा वगैरे त्या ठिकाणी पाठपुरावा करून बावनकुळे साहेबांकडून ते करत आहेत. आता त्यांच्याकडनं कलेक्टर साहेबांकडे या ठिकाणी जर शहराची जेवढे काही बिटूची जमीन आहेत ते A1 सत्ता प्रकार 1 होऊन सर्व नागरिकांच्या या ठिकाणी जमिनी त्यांच्या नावावर होऊन त्यांना भविष्यात त्या ठिकाणी कर्ज प्रकरण असेल हे सगळे विषय या ठिकाणी होणार आहेत. आणि हद्दवाढ भागातला गुंठेवारीचा विषय ते गेले मी 4 वर्षापूर्वीच आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांना, आम्ही जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा आम्ही पत्र दिलं होतं की ह्याच्यावर साहेब काय ना काय व्हायला पाहिजे. कारण का माझे जेवढे काही वार्डातले प्रभागातले जमीन आहेत ते सगळे गुंठेवारी यायचे आहेत. तर ते गुंठेवारी जमिनी आपण लवकर निश्चित करून त्यांना प्लॉट निश्चित करून आपण त्यांचे प्लॉट सीमारेखांकन करून या ठिकाणी आपण त्यांना टॅक्सेशन करून द्यावं, जेणेकरून आपल्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला टॅक्स रुपी आपल्याला रेव्हेन्यू मध्ये भर पडणार आहे आणि आपल्या महापालिकेचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि एकच प्लॉट
3-4 लोकांना या ठिकाणी वाटले जाणार नाही. आज आपण बघतो अनेक लोक आमच्या हातवाड भागातले 4 वाजता 4:30 वाजता महापालिकेमध्ये येतात की एकच प्लॉट 4-4 जणांना विकलेले असते आणि आमचं सारखं विनवणी करतात की दादा आमचं टॅक्सला नाव लावा. पण पूर्वी मालकांनी काय केलेलं असतं, त्या ठिकाणी एक पत्र देऊन ह्यांचं टॅक्सला नाव लावू नका असं त्या ठिकाणी एक पत्र दिलेलं असतं. ते हे लोक खरेदी करतात आणि मालक या ठिकाणी पत्र दिलं तर ह्या लोकांची अडचण, गरिबांची या ठिकाणी अडचण होती. पण म्हणून ह्याच्यावर मार्ग निघणं लवकर मार्ग निघणं हे अपेक्षित आहे. या अनुषंगाने आम्ही लवकरात लवकर गुंठेवारीचा देखील या ठिकाणी आम्ही विषय मार्गी लावणार. लक्षात येतो ऐका, एक सांगतो, आपल्या अधिकार कक्षात काय आहे ते सांगतो. त्या ठिकाणी नदी जी दाखवती ती गेल्या 100 वर्षापासून दाखवते, हे बरोबर आहे. पण त्या ठिकाणी आपण निदान जमीन उकरणार तर पाहिजे होतं. आपण निदान तिथं फ्लॅट जमीन आहे, फ्लॅट जमीन असल्यानंतर अनेक या ठिकाणी अधिकारी काय पूर्वीचे असतील त्या ठिकाणी म्हणून लेआउटला मान्यता वगैरे या ठिकाणी दिली आणि अनेक लोक कर्ज काढून त्या ठिकाणी घरं बांधलेत. त्या लोकांचं देखील या ठिकाणी नुकसान झालंय. मग मला ही चूक महापालिकेची मान्य करतो ना, ही चूक महापालिकेची आहे. ही चूक दुरुस्ती करण्यासाठीच या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बैठक घेतली होती की तुम्ही आता इथून पुढचे जे काय आपण करणार ते त्या ठिकाणी व्हिजिट करून करावं. आणि इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही काय म्हणलंय की तुम्ही जे हे करणार आहे, नदी जी जाणार आहे त्याचं सीमांकन आम्हाला या ठिकाणी करून द्या. तर ते काय म्हणले की आम्हाला आता टेक्निकल लोक या ठिकाणी आमचे अभ्यास करायला, तर आम्हाला ते करायला अजून 1-2 महिने लागतील, आम्हाला अजून वेळ आहे. मग वेळ आहे म्हणल्यानंतर आम्ही काय म्हणलं, निदान त्या ठिकाणी खोदाई तर करून जेवढं तुम्हाला शक्य आहे महापालिकेला वाट करून द्या असं आमचं म्हणणं होतं. कारण का उद्या परत पावसाळा आला, परत अशाच पद्धतीने जर झालं तर तसं होऊ नये अशी आमची अपेक्षा होती. त्यात कुणाला वाचवण्याचा विषय नव्हता. त्यांच्याकडून महापालिकेकडे एकदा सीमांकन जे होणार आहे ना ते एकदा होऊन येऊ द्या, आमच्याकडे आल्यानंतर तो पाठवू. आता काही लोकांनी या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा गेलेली आहे तर त्याला आपण बघू काय करता येईल, शासन दरबारावर काय आपण पाठपुरावा करता येईल ते आपण निश्चित करू. एकच आहे, त्या ठिकाणी सोलापूर शहराचा जो काय विकास आहे, आता नदी आहे, पर्यावरण प्रेमींची आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन त्यांचा जो गैरसमज झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही गैरसमज काढणार. त्या ठिकाणी जर नदी असेल तर नदी व्हायला पाहिजे. अनेक लोकांना जर बांधकाम परमिशन म्हणा किंवा त्या ठिकाणी बांधकाम परवाने दिले गेलेले आहेत, त्यांची देखील या ठिकाणी बैठक घेऊन आम्ही काय करता येईल त्यांच्या या संदर्भात आम्ही बैठक घेऊन आणि शासन स्तरावर पाठपुरावा करून पहिला आम्हाला एक सांगतो, काही लोकांनी त्या ठिकाणी जवळपास 12 मीटर 15 मीटर सोडून या ठिकाणी घरं बांधलेली आहेत. काही लोकांना प्लॉटची परवानगी 12-15 बरोबर आहे. ते नोटीस दिलेत नोटीस. एक सांगतो, महानगरपालिकेने त्या ठिकाणी देताना 15 मीटर सोडून त्या ठिकाणी त्यांचे बांधकाम आहेत आणि त्यांचे जे सीमांकन आहे, उद्या भविष्यात जे रेड लाईन ब्ल्यू लाईन जे सीमांकन होणार आहेत ते कुठपर्यंत होणार आहे आपण या ठिकाणी बघूयात पहिला. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं अजून आराखडा आला नाही, जेव्हा आराखडा येईल तेव्हा बघता येईल आपल्याला. जर त्या ठिकाणी जागा जर काय कुणाची जात असेल तर निश्चित आम्ही ज्या कुणाची जागा असेल त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू. आता तर त्या ठिकाणी प्लॉट जर मला वाटतंय, माझ्या मते त्या ठिकाणी सर्व सोडून म्हणजे काय म्हणते ते 15 मीटर सोडून या ठिकाणी त्यांचं बांधकाम किंवा प्लॉटिंग झालेलं असेल असं मला वाटतंय. जर काय नसेल, नदीला कुठेही आम्ही आडवं येणार नाही. जर अजून नदीचं डायरेक्शन त्या ठिकाणी नाही आणि त्या ठिकाणी देताना रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन हे त्या ठिकाणी आखून देणार आहे. जर ब्ल्यू लाईनच्या आत असेल तर त्या ठिकाणी ते वाचणार आहेत. रेड लाईन असेल तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू की इथं या ठिकाणी नदी या ठिकाणी नदी व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने जर त्यांची त्या ठिकाणी जागा वगैरे जर जात असेल तर शासन स्तरावर त्यांना काय उपाययोजना किंवा काय त्यांना आपण पाठपुरावा जर करायचा असेल, त्यांना मोबदला जर द्यायचा असेल त्याचा आम्ही प्रयत्न करू. किरण बनसोडे साहेब, कुलकर्णी काका, ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी साहेब, तसेच प्रशांत जोशी सर, सर्व पत्रकार आज यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आज मला महापौर होऊन 25 दिवस झाले आणि 25 दिवसातच तुम्ही या ठिकाणी माझा मान सन्मानाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलात. प्रथम या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि समाजाचे जे काही आपल्या सोलापूर शहराचे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत,
त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हे पत्रकार असेल, अनेक आमचे लोकप्रतिनिधी असेल, या ठिकाणी आम्ही करत असतो. आणि निश्चित माझ्यावर खूप मोठी शहराची जबाबदारी आहे. ती माझं प्रामाणिकपणे मी या ठिकाणी जे काय आपल्या शहरासाठी आपण करू शकतो ते मी प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे अनेक प्रश्न असतील या ठिकाणी, उद्यानाचे विषय आहेत. आपल्या अनेक सोलापूर शहरामध्ये जे उद्यान आहेत, उद्याने ओस पडलेले आहेत, त्या उद्यानाचा विषय आहे. परत तसेच आपले जे स्मशानभूमी आहेत, स्मशानभूमी देखील या ठिकाणी जवळपास आपल्याला 60 50 स्मशानभूमी आहेत या ठिकाणी. त्या अगेन्स्ट आपल्याला फक्त स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 14 स्मशानभूमीचं या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं. पण त्यात बाकीचे जे काय अजून राहिलेले आहेत त्याच्या देखील आपल्याला या ठिकाणी काम करायचं एवढं सांगतो. आणि सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी झालेले आहेत, पण त्याचं मेंटेनन्स न होता या ठिकाणी मेंटेनन्स कसं केलं पाहिजे झोनच्या माध्यमातून, जोपर्यंत झोन निर्मिती होत नाही. मी जेव्हा महापौर झालो मला एकच कारण का मी हातदौड भागातून मी या ठिकाणी निवडून आलो. गेले 4 टर्म झाले मी हातदौड भागाचं त्या ठिकाणी प्रतिनिधी करतो. समाजातले जे काही शेवटचे बारीक सारीक जे गोष्टी आहेत ते मला सर्व ज्ञात आहेत. आपला सोलापूर शहर, सुंदर सोलापूर शहर आपल्याला जर करायचं असेल तर झोन निर्मिती होणं हे गरजेचं होतं. म्हणून एकच झोन जवळपास एक प्रभाग 4 झोन मध्ये वाटला गेला होता. त्या ठिकाणी मी जास्त काही न बोलता कामावर भर कसं देता येईल म्हणून या ठिकाणी आम्ही झोनवर या ठिकाणी प्रेशराईज करून सोलापूर शहरातले पहिला झोन सक्षमीकरण या ठिकाणी केलं. आणि झोन सक्षमीकरण करून एक प्रभाग एक झोन अशा पद्धतीने कामाची वाटचाल त्या ठिकाणी चालू केली. आणि आता निश्चित आपले जेवढे काही कामं सोलापूर सिटीच्या माध्यमातून, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे, त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचं स्वच्छता असेल, आज धुळीचं प्रमाण आपल्या सोलापूर शहरामध्ये जास्ती प्रमाणात आहे, त्याचा विषय असेल. डिवायडर मध्ये आज आपल्याला बघतो सोलापूर सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर आपण म्हणतो, पण अनेक डिवायडर मध्ये या ठिकाणी झाडं आपण मध्यंतरी लावलेले होते तेही देखील या ठिकाणी नसल्यासारखे आहेत. तर कुणाला आपण संस्थेला या ठिकाणी काय टॅक्स बेनिफिट देऊन शास्ती फी असेल, शास्ती फीच्या माध्यमातून आपण शास्ती फी दरवर्षी 50% माफ करतो. तर शास्ती फी 100% माफ करू, पण तुम्ही हे झाडं जगवा म्हणून आपण त्या संस्थेला जर दिलं तर निश्चित आपलं सोलापूर सुंदर या ठिकाणी दिसेल असं मला वाटतं. अनेक धुळीचा विषय आहे, अनेक प्रश्न या ठिकाणी आमच्या समोर आहेत. आणि पाण्याचा विषय आहे. पाण्याचा देखील आज आपल्याला माहिती आहे गेले 8-9 वर्षापासून आपल्याला या ठिकाणी पाणी जवळपास 3 दिवसाड 4 दिवसाड काही भागामध्ये मिळतं. तर मी हातदौड भागातून निवडून आल्यास ना कारणाने मला पाण्याची जाण, लोकांना पाणी वेळेत आणि व्यवस्थित मिळालं पाहिजे हे अतिशय म्हणजे लोकांचं या ठिकाणी पाणी व्यवस्थित यायला पाहिजे अशी मागणी असती. म्हणून मी पाण्यावर या ठिकाणी काम चालू केलं. आणि निश्चित माझ्या हातून जेवढं होता येईल तेवढं मी आयुक्त साहेबांना देखील या ठिकाणी बोललं की आयुक्त साहेब की गेले आपले जे पूर्वी रिटायर झालेले जे अधिकारी आहेत, जवळपास 6-7 अधिकारी आहेत, त्यांना अतिशय चांगला अनुभव आपल्याला सोलापूर शहराचा आहे. आपल्याला ह्याच्या आधी आम्ही 2 दिवसाड पाणी या ठिकाणी घेतलं होतं शहराला. त्यांना जर ते या ठिकाणी मानधनावर जर आपण नियुक्ती केली तर निश्चित ते पण या ठिकाणी वेळ द्यायला तयार आहेत म्हटल्यानंतर आयुक्त साहेबांनी पण होकार या ठिकाणी दिला. निश्चित आता जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आम्ही त्यांची एक प्राथमिक बैठक घेतली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला साहेब एक आता समोर उन्हाळा आहे, आम्हाला निश्चित आपण तुम्ही जे म्हणता ते आपण सर्व तुमची जर मागणी असेल तर आपण प्रॅक्टिकली करून बघू, पण आम्हाला थोडंसं वेळ हवाय. कारण का आता उन्हाळा असल्या कारणाने लगेच जर आपण काय करायला गेलो तर लोकांचा अजून जरा रोष त्या ठिकाणी येईल असं ते म्हणत होते. पण निदान 3 दिवसाआड तर पाणी या ठिकाणी सोलापूर शहराला केलं पाहिजे, 3 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड अशी आमची मागणी होती. बरं म्हणले, ते ऐकून घेतले. जागेवर आपण व्हिजिट करून सर्व जुन्या अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन अजून तिथं काय करता येईल आपण त्या ठिकाणी करायचं ठरवलं. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी कामं झाले. स्टेडियमचं या ठिकाणी आपले कामं झाले. सोलापूर शहरात आता आपण म्हणतो ते कॉम्पॅक्ट मशीन, धूळ मशीन जी आपण घेतलेली त्या ठिकाणी आधी 70 किलोमीटर मशीन चालायची, त्याच्यानंतर कालांतराने 30 किलोमीटर या ठिकाणी ते एका एजन्सीला देण्यात आलं. तर आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी रूट वाढवून आपल्या सोलापूर शहरातले जे डस्ट आहे, मेन रोडला जे डस्ट आहे ते कसं कमी करता येईल याच्यावर आमचं भर राहणार आहे. आणि निश्चित अनेक सूचना मी पत्रकार बांधवांना पण मी विनंती करतो की तुमचे जे काय अजून अनेक सूचना जे असतील, कारण का तुम्ही समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही समाजाचे जे विषय आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम आपण करत असता. तर जे काय अजून काय प्रलंबित विषय असतील तुम्ही आम्हाला सांगावे, आम्हाला मदत करावी.
आम्ही निश्चित एक प्रामाणिकपणे या ठिकाणी आमच्या तर परीने आम्ही करणारच आहोत. पत्रकारांचे जे विषय असे विषय असतात की ते महत्वाचे विषय असतात, ते देखील आपले जेवढे काही विषय असतील आम्ही निश्चित या ठिकाणी सोलापूरच्या सुशोभीकरण, सोलापूरच्या सौंदर्यावर भर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निश्चित एक प्रामाणिकपणे काम करू. मला माहिती आहे महापौर म्हणजे सोलापूर शहराची अतिशय एकदम जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आहे महापौरची. तर हे निश्चित आम्ही या प्रॅक्टिकली जागेवर जाऊन प्रत्येक गोष्ट त्यात अकाउंट ऑफिस असेल, चीफ ऑडिट असेल, आपलं महापालिकेतले जेवढे काही अधिकारी असेल त्यांना सोबत घेऊन जागेवर स्पॉट व्हिजिट करून सगळे विषय मार्गी लावायचे या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे. एवढंच मी सांगतो. आणि पत्रकारांचं तुम्ही या ठिकाणी भैया विषय मांडलात ते एक सांगतो की अतिशय चांगले उपक्रम तुम्ही पत्रकार लोक या ठिकाणी राबवता. आणि मेडिक्लेमचा विषय असेल, गृहनिर्माणचा जो विषय आहे तो जर माझ्या कार्यकाळात झाला मला निश्चित या ठिकाणी खूप आनंद होणार आहे. आणि माझ्या हातून जे शासन दरबारी राजकारण न करता समाज त्याच्यामध्ये राजकारण कुठलंही न करता फक्त एक समाज कार्य म्हणून जे काय माझ्या हातून करता येईल मी निश्चित या ठिकाणी राज्यस्तरीयच्या लेवलला मी या ठिकाणी पाठपुरावा करून आपलं गृहनिर्माणचा जो विषय आहे त्या ठिकाणी मी सोडवण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार.